हॅलो एव्हरीवन, कशा आहेत सगळ्यांनी? आज आहे आमचा कणकवलीचा तिसरा दिवस, म्हणजे आमच्या गावचा तिसरा दिवस. सो आजचा प्लॅन असा आहे की पहिला मी देवळात जाणार आहे, पूजा करायची आहे. पूजा झाल्यावरती जाणार मालवणला. आज पूर्ण मालवण फिरायचा प्लॅन आहे. शिवला बीच आणि अशी 2-3 लोकेशन्स आहेत जिथे आमचा फिरायचा प्लॅन आहे. सो बघूया आजचा व्लॉग कसा बनतो. चला, आम्ही आता निघालो आहे मालवण फिरायला. पहिला मी देवळात जाणार, पूजा करणार, मग जाणार मालवणला. चला बसा, बस. लवकर ये डोरेमॉन. कुठे जातो बाबू? आता चाललो होतो तिकडे, आम्ही चाललो येणार नाही आता आम्ही चाललो आहे म्हणजे पोहोचलो गल्लीतच. कुठलं देवळा गाडी? अरे तेच घेऊन जाणार आहे बाबा. पहिलं तिकडे जायचं आहे त्यांच्याकडे. हो करायला सो गाईज, आम्ही मालवणला जायला निघालेलो, पण आम्हाला परत यावं लागलं कारण की आम्ही काल काही फर्निचर बुक केलेलं, ते येणार आहे. त्यामुळे त्यांचा फोन आलेला की आम्ही येतो आहे डिलिव्हरी सोडायला. त्यामुळे आम्ही परत आलो आहे. ते एकदा फर्निचर घरात लागलं की मग आम्ही जाणार मालवणला. ओके, तर आता भूक खूप लागली आणि ताई बनवते भुर्जी. आम्ही खाणार आहोत भुर्जी पाव. चला किचनमध्ये जाऊया, बघूया भुर्जी कशी बनते. बघा, ताई बनवते भुर्जी. संपत आला आता जाऊन घेऊन जाऊया आणि कणकवली बसूया. एखादा चाटली घेतली आणि टाकून ना तर बरोबर. झालं आहे आता भुर्जीपाव खाऊन आणि आता थोडा वेळ रेस्ट करायचा. फर्निचरवाल्याची वाट बघतो आहे. जसं फर्निचरवाला आला मी तुम्हाला दाखवीन काय फर्निचर आहे, कसं काय आहे ते. तोपर्यंत करूया, थोडा आराम करतो. फर्निचरवाला आला की तुम्हाला मी भेटतो परत. तो फायनली फर्निचर आलं आहे, हे बघा. सो गाईज, फायनली पूर्ण फर्निचर सेटअप करून झालं आहे. हे बघा, हे आहे ताईचं कपाट, ड्रेसिंग कपाट आहे. हा आहे आमचा नवीन सोफा. हा आहे आमचा नवीन टेबल. आणि हे बघा, हे जे बॉटल दिसत आहेत हे सगळ्या माझ्या मोठ्या बहिणीने सगळे डिझाईन केले आहेत. हे बघू शकता किती छान दिसत आहेत. हे आहे आमचं डायनिंग टेबल. ही बघा, ही पण बॉटल ताईनेच डिझाईन केलेली आहे. सो DIY काइंड ऑफ माझी ताई अशी बॉटल्स वगैरे बनवते, ज्याला वेस्ट आउट ऑफ बेस्ट म्हणतात. तुम्हाला पण अशी हवे असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा. मी तिचं इंस्टाग्राम ID माझ्या व्हिडिओमध्ये नक्की टाकेन. तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता, ती तुम्हाला असे बॉटल्स बनवून देईल. सो बघा, हे आहे आमचं नवीन बेड. हे आहे नवीन कपाट.
सो असं काही फर्निचर आम्ही 4-5 काल बुक करून आलेलो होतो. तर लावलं आहे सगळं घरात, प्रॉपर सेटअप झालेलं आहे. आता घर भरल्यासारखं वाटतं आहे. सो पण सगळं उचलता सगळं सामान इथे तिथे लावता खूप थकायला झालं आहे. तर आम्ही मालवणला जायचा प्लॅन पोस्टपोन केला आहे. आम्ही नंतर काहीतरी जाऊ. आता रेस्ट करायचा प्लॅन आहे, काहीतरी चांगलं खायचं आणि आराम करायचा विचार आहे. बघूया पुढे काय होता. आता आमचा प्लॅन चेंज झाला नाही. आम्ही चाललो आहे आता परत मालवणला. आम्ही उद्या जाणार होतो पण आम्ही आजच जाणार आहे, कारण की आज दिवसात काही काम नाही. सो आम्ही विचार केला आजच जाऊया, फिरूया, मजा करून येऊया. हां मस्त आहे काय, मजा करूया चला. सो आम्ही निघालो मालवणला जायला. हे बघा डायरेक्ट मागच्या सीटवरून फ्रंट सीट. हिरो हिराला आले तर नाव. निघालो आता मालवणला जायला. ताईचं वेट करतो आम्ही. सो गाईज फायनली आम्ही आलाय शिवला बीचला. आणि इकडे खूप कुत्रे आहेत, भुंकतायत ते बघा. कसं वाटतंय? आणि आमच्याकडे 2 तास. ओ तात्या ये उभा कशाला ये. चला अरे आणले माझे कपडे बघा, एकदम गोवा फील आहे इथे. क्लीन वॉटर. व्ह्यू आहे म्हणून मी असं पुढे जाऊ शकत नाही. बघा हे बघा, हे आहे शिवला बीच. बरं वाटतंय. हे बघा इकडची शाईन बघा किती वाईट आहे. हे आहे आमचं शिवला बीच. इकडची सँड पण मस्त एकदम वाईट आहे आणि पाणी पण ब्ल्यू आहे. मी पाण्यात जाऊ नाही शकत पण त्याच्यामुळे आता प्रॉब्लेम होईल. सो गाईज आमचं शिवला बीच झालं आहे फिरून. आणि आता आम्ही चाललो आमच्या कुलदेवताला नारळ द्यायचा आहे. तर आम्ही चाललो आहे देवळात आमच्या गावच्या. त्यानंतर आम्ही कदाचित जाणार आहे कुणकेश्वरला, कारण की आज कुणकेश्वरला खूप लोक असतील. सो आज जाणार आम्ही कुणकेश्वरला सुद्धा. त्यानंतर बघू पुढचं काय ते. पहिलं तर खूप भूक लागली, आता जाऊन आम्ही नाश्ता करू, चहा पिऊ, मग आम्ही जाणार आमच्या कुलदेवताला, देन कुणकेश्वर. बघू पुढचं पुढे कसं काय प्लॅन होतं ते. सो आता आम्ही पोचलो आहे आमच्या गावच्या देवळात आणि हे आमचं कुलदेवताचं मंदिर आहे. चला तुम्हाला आतून दाखवतो. बघा हे आहे आमचं कुलदेवताचं मंदिर. श्रीलिंगेश्वर प्रसन्न. आणि हे आहे आमच्या इथलं भवानी मातेचं मंदिर, भगवती भवानी. सो आता आम्ही इथे आलो होतो श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरला, दाभोळ. चला दर्शन घेऊया.
सिद्धिविनायक मंदिर. किती शांत वातावरण आहे या देवळात. खूप बरं वाटतंय. एकदम शांतता आहे. खूप मोठं देऊळ आहे बघा. मस्त आहे. उडी मारायची आत. उडी मारायची पाला. हे बघा इथून खाली जायला रस्ता आहे आणि खालचं देऊळ बघाल तर अजून छान आहे. हे बघा इथून असा रस्ता आहे. खूप छान आहे ते. मासे बी कसे स्थिर आहेत. हे बघा जवळजवळ 150-200 मासे असतील नाही. हां एकदम शांत. हे मंदिर चारी बाजूनी पाण्यात आहे. हे बघा पाण्याच्या मध्ये शंकरांची मूर्ती आहे इथे. हे आहे पूर्ण मोठं देऊळ. पाया पडा तिकडे. सॉरी. हे बघा शंकराची मूर्ती आहे पाण्याच्या मध्येच. चारी बाजूला पाणी पाणी आहे. हे बघा हे पण शिवलिंगच आहे. हिंदीला पाय. सो आता आम्ही आलो कुणकेश्वर मंदिरला. हे बघा समोर समुद्र आहे आणि आम्ही चाललो आहे आता मंदिरला. चला मंदिरमध्ये जाऊया. बघा कसं आहे ते मंदिर. खूप मोठं मंदिर आहे. हे बघा हे आहे कुणकेश्वरचं मंदिर. हे समोर आहे समुद्र. या बाजूने एंट्री आहे. तर आम्ही चाललो आहोत इथून. तर आतमध्ये कदाचित व्हिडिओ शूट करणं अलाउड नाही आहे. बघू जसं चान्स मिळेल तसं व्हिडिओ शूट करतो. चला बघूया पुढे जाऊन काय होतं ते. हे बघा हे आहे कुणकेश्वर मंदिर. आतमध्ये जाऊया. कोणीच नाही आहे इथे. सो व्हिडिओ काढून घेऊया. ट्राय करूया काढायला. ही एंट्री आहे आणि त्यांना चाललो आहे मी आतमध्ये आता. हे बघा हे आहे मंदिरची आतली बाजू. आम्ही निघालो आता मंदिरमधून आणि तुम्हाला मी आता समुद्र दाखवतो जवळून. हे बघा एकदम जवळून समुद्र किती सुंदर दिसत आहे. हे बघा इथून रस्ता आहे खाली उतरायला. हे आहे आमचं कुणकेश्वरचं समुद्र.
बघा हे आहे देवगड बीच आणि इथून होतं झिप लाईन. फायनली गाईज आम्ही आता घरी आलो आहे आणि तर या व्लॉगमध्ये आम्ही खूप काही दाखवलं आहे. जसं की आम्ही गेलेलो कणकवलीला, काही शॉपिंग केली. मग आम्ही मालवणला गेलो. मालवणला आम्ही बीचवर गेलेलो, शिवला बीचला गेलो. त्यानंतर आम्ही गेलो कोणकेश्वर मंदिरात गेलो, आमच्या कुलदेवताला गेलो नारळ द्यायला. त्यानंतर देवगड बीचला गेलो, पवनचक्की बघितली. पवनचक्कीची फुटेज आहे, तुम्ही बघा याच्यात. सो क्लोज करतो मी हा व्लॉग. गाईज तुम्हाला कसा वाटला व्लॉग हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.